नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आम्ही मुंबईमध्ये आहोत। तर काल पनवेलला होतो। काल पनवेलला आमचं काम वगैरे झालं आणि आज आम्ही जात आहोत अलिबागला। तर सकाळी सकाळीच आम्ही धावपळीच्या मुंबईच्या जीवनामध्ये आम्ही सुद्धा थोडंफार धावपळ करत आलोत अलिबागमध्ये। तर अलिबागमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे। तिथं आम्हाला मेडिकल चेकअप करायचं होतं। तर त्यासाठी आम्ही तिथं पोहोचलो। तिथं मेडिकल चेकअप वगैरे केलं आणि काही वेळातच आमचं काम होऊन गेलं। तर त्यानंतर लंच ब्रेक झाला आणि त्यांनी सांगितले की रिपोर्ट 4 वाजता येतील। तर त्यासाठी आम्ही सुद्धा आता तिथून निघालो आहोत आणि आलो जेवण करायला। तर तिथं सर्व ठिकाणी सर्व हॉटेल जे आहेत त्या नॉनव्हेजच आहेत। त्यांना आमच्यापैकी म्हणजे मी आणि पल्लवी आम्ही दोघंसुद्धा नॉनव्हेज खात नव्हतो। तर मग आता काय करायचं, तर एक शेवटी शोधून आम्हाला एक हॉटेल भेटली। तर ते होती पधारो, म्हणजे राजस्थानी हॉटेल होती। तर तिथं आम्हाला छान असं दाल बाटी चुरमा मस्त असं जेवण होतं। तर आवडलं सुद्धा, मला पण आवडलं आणि यात दोघं तिघांना पण आवडलं। बबू काय पाहिजे? हे पाहिजे बबूला? पैशाचा काही प्रॉब्लेम? तिथं जेवढ्या पण हॉटेल होत्या तिथं एक कॉमन होतं की तिथं थालीच मिळायची जेवणाची। स्पेशल भाजी पोळी असं नव्हतंच, म्हणजे असं होतं पण खूप किंचित, म्हणजे 1-2 मागितलं तरच, नाही तर पूर्ण असं थाली म्हणूनच ते जेवण देत होते। तर थालीचं जेवणसुद्धा खूप छान असं होतं। आम्ही त्यासाठी काय केलं की दालबाटी तिघांनी न घेता एकानी दालबाटी घेतली आणि या दोघांनी वेगवेगळ्या अशा 2 थाल्या घेतल्या। तर आमच्या तिघांच्या 3 वेगवेगळ्या थाल्या झाल्या आणि आम्ही तिघांनी मिळून त्या खाल्ल्या। छान असं मन भरून पोट भरून आम्ही जेवण केलं, कारण जेवण होतं सुद्धा खूप छान। तर जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही आलो वापस महाविद्यालयामध्ये, म्हणजे त्या रुग्णालयामध्ये। तर तिथं त्यांनी सांगितले की अजून खूप टाईम आहे, कारण आम्हाला फक्त 2च वाजलेले होते। अजून 2 तास टाईम होता आमच्याजवळ। मग काय करायचं, तर तिथून 10-15 पावलांवरच बीच होतं। तर मग चला बीचवर जायचं म्हणून आम्ही सर्व आलो बीचवरती आलो। बीचवर आल्यानंतर समुद्र बघितला, तर समुद्र खूपच मागे गेलेला होता। खूप सारा जो रस्ता आहे तो मोकळा झालेला होता आणि ह्याच बीचवर, म्हणजे अलिबागच्याच बीचवरती कुलाबा म्हणून किल्ला आहे। तर आता समुद्र मागे गेला असल्याकारणाने कुलाबा किल्ल्यावरती जाता येत होतं, म्हणून आम्ही सर्वचे सर्व आता इथं बीच पार करत, म्हणजे समुद्राचा रस्ता पार करत कुलाबा किल्ल्यापर्यंत जात आहोत। तर रस्त्याने आम्हाला छान अशा गोगल गायसुद्धा दिसल्या। हा जो कुलाबा किल्ला आहे हा शिवाजी महाराजांच्या आधिपत्यामध्ये बांधण्यात आलेला होता। तर खूप जुना असा हा किल्ला आहे। तर आता जेव्हा आम्ही बघितलं तर फक्त जे बाहेरची भिंत आहे तेच एकदम असं कायम आहेत, बाकी जे आतमधलं आहे खूप गोष्टी त्यामधल्या खराब झालेले आहेत आणि जे काही घरं वगैरे सुद्धा होते ते सुद्धा तिथले जडलेले आहेत। किल्ला आहे तो पूर्ण दगडाचा आहे, तर फक्त असे दगडगोटा एवढंच दिसतं आणि रेखीव काम असं दिसतं फक्त, बाकी सर्व काहीच दिसत नाही की इथं असं घर होतं की काय होतं म्हणून, कारण खूप काही गोष्टी नामशेष होत चाललेल्या आहेत तिथल्या। आम्ही किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलो तर इथं बाहेर खूप सारं असं खायचं सामान होतं, शंकू वगैरे असं सुद्धा होतं विकायला। तर आम्ही तिथून स्टार फ्रूट्स घेतलं खायला आणि खात आलो आतमध्ये। किल्ला एवढा पडलेला सारखा झाला असला तरी तिथं काय अजून सुद्धा काही लोक राहतात काही प्रमाणामध्ये। तिथं काही लोकांची वस्ती आहे आता सुद्धा, काही असे घरं आहेत जे की जिथं ते लोक राहतात आणि जसे आपल्यासारखे टुरिस्ट तिथं गेले तर त्यांना ते काही शंकू वगैरे काही खायचं सामान वगैरे असं विकतात आणि त्यांचा उदरनिर्वाह करत असतात। आणि इथं एक विशेष असं बघायला मिळालं की इथे एक हे विहीर आहे। तर ही जी विहीर आहे तर हे खूप खोल आहे आणि खूपच जुनी आहे, त्या काळाचीच आहे ज्या काळातला किल्ला आहे। पण त्या विहिरीला गोड पाणी आहे। तर एवढ्या खाऱ्या समुद्राच्या पाण्यामध्ये ती विहीर खणलेली आहे आणि तिथं त्याला गोड पाणी आहे। आम्ही सुद्धा पिऊन बघितलं, खूप थंड करायचं, जसं आपण फ्रीजमधलं पाणी पितो ना तेवढं थंड पाणी होतं त्या विहिरीचं आणि गोड सुद्धा होतं। विहिरीचं पाणी पिल्यानंतर आम्ही आलो समोर, तर समोर इथं छान असे मंदिर सुद्धा होते। तर खूप जुनेच मंदिर आहेत हे आणि समोरच एक तळंसुद्धा होतं। तर आता ते वापरण्यात नाही येत म्हणून तिथं सर्व घाण झालेली आहे। सर्व लोकांना येतात आणि कचरा करून जातात तिथं। आणि हे मंदिर होते, तर मंदिरसुद्धा खूप छान होतं, बजरंगबलीचं मंदिर होतं। आतमध्ये सुद्धा एक मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये खूप सारे 2-3 मूर्त्या होत्या। सोबतच त्याच्याच बाजूला महादेवाचं सुद्धा मंदिर होतं। आम्ही मंदिरात दर्शन वगैरे घेतलं। तर ज्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं तिथं जी घंटी होती ती खूपच वरती होती, त्याला हात पुरत नव्हता। आम्हालाच म्हणजे मलाच तर उडी मारून हात पुरवावा लागला आणि शचीला ती घंटीच वाजवायची होती। तर आम्ही उड्या मारल्या पण शेवटी काही हात पुरला नाही। शेवटी तसंच आतमध्ये गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं। तर तिथे 5 अशा देवांच्या वेगवेगळ्या मूर्त्या होत्या।
तर ह्या आताच्या सुद्धा, कारण त्या चिनीच्या होत्या, कारण आधीच्या ज्या मूर्त्या होत्या त्या दगडांच्या होत्या, पण ह्या मूर्त्या चिनीच्या होत्या बनलेल्या. तर आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आलो आम्ही बाहेर आल्यानंतर शेजारी महादेवाच्या मंदिरात सुद्धा गेलो, तिथं सुद्धा दर्शन घेतलं. तेवढंच नाही तर आजूबाजूला काही फोटोशूट वगैरे केलं आम्ही थोडंफार. आणि त्याच्यानंतर तिथं छान असं तुळशी वृंदावन होतं. तर त्या तुळशी वृंदावन जे होतं ना ते खूप असं उंचसं होतं आणि खूप मोठं असं होतं, कारण आपण खालून बघितलं असं वरती मान करून बघावं लागत होतं. आणि तेवढंच नाही तर ते पूर्ण असं दगडाचं होतं आणि त्याच्या आजूबाजूमध्ये सर्व असं रेखीव काम केलेलं होतं. त्यामध्ये देवाच्या मूर्त्या वगैरे असे काढलेलं होतं सर्व. खूप असं उंच असं ते तुळशी वृंदावन होतं आणि पण दिसायला खूप छान दिसत होतं. मंदिरावरती सुद्धा तसंच होतं, वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या होत्या छोट्या छोट्यावरती सुद्धा, गाभाऱ्यावरती. आणि सर्व काही पडलेल्या होत्या काही हे. तर म्हणजे जसं आता हा खूप जुना आहे कुलाबा किल्ला, त्या हिशोबाने त्या मूर्त्या आता काही नामशेष होत चाललेल्या आहे. आणि त्या काळातसुद्धा काही लोकांनी यावरती हल्ले वगैरे केले, जाळून वगैरे टाकला, त्यामध्ये सुद्धा इथल्या काही गोष्टी ज्या आहेत ते नामशेष झालेल्या आहेत. ते बघत बघत आम्ही आता आलो आहेत बाहेर. तर बाहेरसुद्धा काही भिंती वगैरे असं आहे आखलेलं आता, पण ते व्यवस्थित दिसत नाही आहेत. काही झाडं वगैरे होते तिथं. तर ते बघत बघत तसे घरंसुद्धा होते, ते घरं वगैरे असं बघत बघत आम्ही आलो आहेत गेटजवळ. तर ह्या साईडला सुद्धा असं मोठंसं गेट आहे जे समुद्रातून येतं. तर समुद्रातून येण्याचा मार्ग होता तो एक प्रकारे. तर खूप मोठं असं गेट आहे, त्या गेटजवळ आम्ही आलो आहोत. तर गेटमधून पूर्ण समुद्र असं दिसत होता. समुद्राला भरती नव्हती, ओहोटी होती, त्यामुळे सर्व जो समुद्र होता तो मागे होता, नाहीतर ह्या गेटपर्यंत समुद्र येत असतो. तर आम्ही तिथं गेटजवळ उभे वगैरे राहिलो. तिथं खूप सारे दगड वगैरे सुद्धा होते. तर तिथं काही फोटोशूट वगैरे केला, काही व्हिडिओ काढले आणि आता तिथून निघालो आहोत तर वरती जाण्यासाठी. तर वरती आम्ही जेव्हा त्या भिंतीकडे चढलो तर तिथं असं आम्हाला भुयार घरासारखं दिसलं. तर तिथं आतमध्ये गेलो तर कळालं की हे त्या काळचं जेव्हा सैनिक लोक वगैरे असे इथं याच्यात लपून राहायचे आणि इथून निरीक्षण करायचे जेव्हा समुद्रावरून हल्ला वगैरे व्हायचा. सोबतच इथं खालीसुद्धा एक छिद्रासारखं होतं. तर तिथून म्हणजे ते काही कळलं नाही काय होतं म्हणून. आणि हे बघा, आपण बघू शकतात की या छिद्रामधून समुद्रातलं पूर्ण दिसायचं, किती लोक येत आहेत वगैरे असं सर्व तिथून निरीक्षण करता येत होतं समुद्राचं. तर तो बघितला आम्ही आणि तिथून आता आलो आहेत बाहेर. आणि लगबगीने आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि जे बाकीचं काम बाकी होतं ते काम केलं. तरी आम्हाला उशीरच झाला. जे मेन साहेब होते ते निघून गेले आणि आमची जे सर्टिफिकेटवर साईन होतं ते राहून गेलं. त्यासाठी आम्हाला दुसऱ्या दिवशी यायचं होतं म्हणून आम्ही तिथं स्टे केला. एक छान अशी आम्ही हॉटेल केली, तिथं थांबलो, फ्रेश वगैरे झालोत आणि आता रात्रीच्या जेवणासाठी निघालोत बाहेर. तर बाहेर आलं तर हॉटेलसमोरच एक छान असं रेस्टॉरंट होतं, तिथं आम्ही आलो आहे जेवण करायसाठी. तर इथंसुद्धा आम्ही तेच केलं, एक छानशी थाली घेतली. तर थाली घेतली आणि आता आम्ही जेवण करत आहोत. रेस्टॉरंट खूप छान होतं. त्या रेस्टॉरंटमध्ये जे डेकोरेशन होतं तर ते कांबळ्याचे टोपल्या असतात त्यापासून त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. तसं तर हॉटेल खूप छान बांधलेलं होतं, पण डेकोरेशन कांबळ्यांच्या टोकऱ्यांपासून होतं ते खूप आवडलं मला. त्याची सुद्धा एक वेगळीच मजा चालू होती. जिथं जायची तिथं म्हणजे असं त्रास तिनं दिलाच नाही, मस्त एन्जॉय केला प्रत्येक गोष्ट. चबडा इकडे बघ माझ्याकडे, तसं केलं ना मी बोलणारच नाही तुझे. चल मांडी घाल, हाताची घडी लवकर बघ माझ्याकडे बघ, मांडी घाल लवकर हाताची घडी कर. हां किती छान आहे माझं बघूला. अरे वा छान. बब्बू काय खाते? काय खाते बब्बू? भाता. हा, हे माझं आहे, ते पण माझं आहे, ते पण माझं आहे, ते जीजीचं आहे, हे बब्बूचं आहे. हा ते बब्बूचे आहे. अरे वा. जेवण वगैरे झाले आणि मग झोप काय येणार नाही लवकर म्हणून परत आम्ही फिरत आलो होतो बीचकडेच. तर तिथं आईस्क्रीमवाले होते, तर त्यांच्याकडून छान असे आम्ही वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुल्फ्या घेतल्यात. तर आम्ही तिघांनी वेगवेगळ्या फ्लेवरची ती कुल्फी घेतली आणि आता आम्ही जाऊन बसत आहोत बीचवरती. तर तिथं आम्ही दगडावरती बसलो, कारण आत्ता समुद्र खूपच भयंकर दिसत होता. भयंकर म्हणजे भीतीच वाटत होती त्याची,
कारण पूर्ण समुद्राला भरती आलेली होती आणि पूर्ण जे पाणी आहे ते असे अंगावरती म्हणजे समुद्र हा असा शांत असल्या कारणाने अंगावरती येत नव्हतं. तर शांतच लाटा होत्या, पण खूप दूरपर्यंत आलेल्या होत्या त्या. आता आम्ही जेव्हा दुपारी आलो, समुद्र एवढा दूर होता की दिसतसुद्धा नव्हता आम्हाला. फक्त पाणी आहे असं जाणवत होतं साधारण तळ्यासारखं. आणि त्यामुळे मग आम्ही किल्ल्यावर वगैरे गेलो आणि किल्ला वगैरे बघून आलो. पण फक्त किल्ला बघितला असं म्हणजे एवढं वाटलंच नव्हतं की हे पाणी एवढ्या दूरपर्यंत येईल, कारण तेव्हा खूपच दूर होतं. पण जसं आम्ही तर रात्री आलो बघायला, तर बापरे एवढ्या जवळ आणि एवढं भयंकर ते लाटा उफाळत होत्या. तसं म्हणजे खूपच भीती वाटत होती त्या गोष्टीची. आणि त्यात अंधार खूप होता, त्यामुळे खूपच भीती वाटत होती. पण शचीला थोडीशी बी भीती वाटत नव्हती. त्या पाण्याला बघून मला पाण्यातच जाऊ द्या असं तिचं चालू होतं. एवढं भयंकर पाणी होतं की आम्हाला ती भीती वाटायची, आणि ती आहे की नाही मला त्या पाण्यातच जाऊ द्या. मध्येच जाते मी, पाय ओले करते असं चालू होतं तिचं. त्यामुळे आम्ही थोड्या वेळेस तिथं बसलो, कुल्फी वगैरे खाल्ली आणि आता तिथून निघत आहोत. तर आम्ही तिथून दगडांवरून निघालो आणि जो रस्ता आहे मेन तिथं पोहोचलो. तर तिथंसुद्धा तसंच होतं. पूर्ण जो रस्ता होता मेन यायचा तिथपर्यंत पाणी येत होतं. डायरेक्ट बाहेरचा जो मेन गल्ली आहे, समजा जो रोड आहे जिथं बाहेर गावात जातो, त्या रोडाला टच व्हायचं ते पाणी. आणि सोबतच समजा जसं पाणी यायचं त्याच्यासोबत रेतीसुद्धा यायची. पूर्ण सर्वीकडे रेतीच झालेली होती. तर आता आम्ही तिथून निघालोत आणि साईडला कडेने छान असं त्यांनी बनवलेलं आहे तिथं बसायसाठी वगैरे. तर तिथं आलो, रस्त्याने फिरलो थोडंफार इकडे तिकडे. आणि तिथं आता आम्ही थोडा वेळ तिथं बेंच वगैरे होते त्याच्यावरती बसलोत. मी फर्स्ट टाईमच समुद्र बघितला आणि एकाच दिवसात समुद्राचे 2 रूपंसुद्धा बघितले. म्हणजे दुपारीचे बघितले तर खूप शांत असं रूप होतं, म्हणजे समुद्रच दिसत नव्हता कारण खूप महागे गेलेला होता. आणि ह्या टाईमला एवढा की डायरेक्ट पूर्ण अंगावरती येत आहे. पण तरी इथला समुद्र शांत होता. ज्या लाटा होत्या तर खूपच शांत होत्या. थोडंसं असं पायालाच टच करून जात होतं. जर आपण तिथं उभं पण राहिलं, आलं पण पाणी, तर फक्त पायाला टच होऊन जात होतं. लाटा अशा वरती उफाळत नव्हत्या. फिरता आम्हाला किंगफिशरचा पुतळा दिसला. तर शचीचं सुरू झालं चिवचिव करणं. आणि तेवढंच नाही तर ते किंगफिशरला तर चिवचिव करत त्याच्यासोबत खेळलीच. सोबतच रस्त्याने जेव्हा फिरत होतो तर डस्टबिन वगैरे ते तर तिथं पेंग्विनचे डस्टबिन होते, त्यांनासुद्धा चिवचिव करून त्यांच्यासोबतसुद्धा खेळायला जात होती. तर मंडळी खूप छान असं आहे अलिबाग. जेवढं बघितलं तेवढं कमीच आहे. आज आम्ही दुपारीसुद्धा बीचवरती आलो, आतासुद्धा आलो. दोघी वेळेस वेगवेगळा समुद्र बघायला भेटला. आणि चला तर आता उद्या येऊ. उद्यासुद्धा आम्ही सकाळी लवकरच येणार आहेत. आतासुद्धा आम्ही सनसेट पॉईंट बघायला येणार होतो, पण आमच्या कामामुळे आम्हाला थोडा उशीर झाला, त्यामुळे आम्हाला सनसेट पॉईंट बघता नाही आला. तर आता बघू, उद्याच्या दिवशी आम्ही आता सकाळी कवड्या उन्हात येणार आहोत. तर चला आताचा व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि खूप सारा शेअर करा. बाय.